माझं नाव आहे नाथांजली नितीन विटकडे. आता बघा मी तुम्हाला डान्स दाखवते. एक नंबर तुझी कंबर, ते वाला डान्स. मला ऐकवायला पाहिजे. अहो बोलायचं नाही व्हिडिओ मध्ये. माझी नजर एक नंबर तुझी कंबर, हायच्या सेकी सेकी, हाय किती सुंदर तुझे डिंपल, हे पाहिजे ते घे ते घे ते घे ते घे ते घे ते घे ते घे, सुंदर डिंपल पाहिजे ते. लिपस्टिक गिस्टिक लिपस्टिक लागते ह्याला काय झालं का? आणि सबस्क्राईब बोलू नका. किती छान किती छान, किती सुंदर दिसते बाई. कोणतरी नसू कोणी नको माझी बाई, छान छान दिसते. पकडायचं तिला, अशी पकडायच्या. अशी आगे वळली, किती सानी सानी असं कशी गोगोड, असं किती गोगोड गाणं म्हणते. छान छान आहे तुला. पकडा तिला. अशी लढवत असते का म्हणा आई. भूक लागली मला, मम्मी मला भूक लागली, मला घे घे, मला घे घे. चला आता निघाली बरं का मी निघाली, सगळी तयारी वगैरे झाली आहे. यांची फॅमिली मला दाखवायची तुम्हाला. आता यांची फॅमिली दाखवते. हे बघा, हा माझ्या बहिणीचा मोठा मुलगा आणि हे त्यांचं पिल्लू छोटंसं 5 महिन्याचं. आणि ही सुनबाई. ही तर आता रेसिपी तुम्हाला दिसत बरं का सुनबाई. हा नाही, हा खरं म्हणजे मी आली तसा घरीच नाही आहे. हा खूप बिजी आहे, त्याला काही वेळ मिळाला नाही. आणि ही बहीण तुम्ही पाहिलीच आणि दिसलच परत आता रेसिपीमध्ये. आणि हे त्यांचे मिस्टर. आणि हा सगळ्यात लहान मुलगा. हा सध्या आता इंटरव्ह्यू चालू आहे याची. आता बघू काय काय होते ते. भूषण हो ना. हा चला ही यांची फॅमिली आता. आणि ही शेजारची बरं का त्यांच्या. खरं सांगू का, यांची शेजार असं वाटत नाही, अगदी घरच्यासारखंच आहे. सारखं येणं जाणं. आणि आमचं हे पिल्लू आहे ना, त्याच्यामुळे मग सारखंच येणं जाणं त्यांचं चालू असते. शेजारी ती लहान मुलगी आहे ना, तिची बहीण ना ग तू. चला निघालोय आता. कसा प्रवास जातो ते आता तुम्हाला कळेलच. चला पिलू बाय बाय कर ना. बाय. आत्ता बाय केलं बरं का तिने सगळ्यांना. आम्ही कालपासून तिला बाय करायचा प्रयत्न करतोय. पिलू बाय कर, पिलू बाय कर. आता बरोबर तिला आजी निघाली आता बाय करावं असं वाटलं तिला कदाचित. पिलू बाय कर, बाय बाय कर, बाय कर पिलू. तू कर कर ना मा. चला निघालोय आता. चला चला बाय बाय निघते. भूषण कुठे गेला? बाय बाय बाय. चला बाय नव्हतं ना. बाय 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 ग. चला आलोय आता स्टॉपवर. 8:30ची गाडी आहे. गाडी किलोमीटर त्याच्यावर आहे.
साडेआठची आहे म्हणे गाडी. ऑफिस मागे नाही टाकायची, वरती वर मागे नाही टाकायची. चल ए मागे नको टाकू, बेटा मागे नको टाकू. कुठलं आपलं सीट कुठलं खालचं आहे का? खायचं आहे ना, खायचं आहे, खायचं आहे. चला बाय. बाय भूषण, बाय बाय. बाय. चला काय लाईट चार्जर जाईल. चल येऊ काय? ये हं? भूषण, चला ठीक. फोन करते मी तसा. हा गाडी मिळाली मग सांग. अरे तिकीट तिकीट. दिलं. बाहेर उभे दोन्ही भाजी. निघालोय आता आम्ही. सीट थोडं मागेच मिळालं, ठीक आहे, कारण अर्जंट तिकीट काढल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम आला. मागे मिळाले. गाडी निघाल्याशिवाय ते जाणार नाही. गाडी जितका वेळ थांबल तितका वेळ ते उभेच होते. नाही जाणार. चल बाय बाय. बाय बाय. चल. चला निघालोय आता. आता बघू कसा प्रवास सुखर होऊ हीच इच्छा ठरवली. त्याला माहूर काही झालं नाही, माझं पण शेगाव झालं. बघू आता कुठे कुठे गाडी थांबते, काय थांबते आता ते काही एवढं या गाडीचं आपल्याला माहिती नाही आहे. बघू कसं होतं ते. रात्रीचे 9 वाजले. 9 वाजता गाडी आता ही निघाली. बघा ते सकाळी किती वाजेपर्यंत पोहोचते हे आता कळेल. गाडीतले लाईट त्यांना आधीच बंद केले, सगळे लाईट बंद केले गाडीतले. बघा आता किती वाजेपर्यंत पोहोचतो ते कळेल. लग्न छान झालं. शिवाय माझं शेगावचं दर्शन गजानन महाराजाचं छान झालं. बाकी सगळं छान झालं. 2 दिवस थोडंसं एन्जॉय करायला मिळालं. किती दिवसातून मी बाहेर पडली. माझं थोडंसं आजाराचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे घराच्या बाहेर पडणं थोडंसं मला मुश्किल होतं. पण सगळ्यांना साथ दिली. खरं म्हणजे परमेश्वराची साथ होती म्हणून मी हिंमत केली. एवढं लांबचा प्रवास मला झेपल की नाही. पहिल्यांदा आजारातून पहिले बाहेर पडले. म्हणजे सगळ्यांना पहिला प्रवास होता माझा तेव्हापासून. झेपल की नाही असं वाटायचं सारखं. पण बरं झालं, प्रवास छान झाला, लग्न पण छान झालं. माझं शेगावचं दर्शन पण छान झालं. बहिणीकडे 2 दिवस राहिली. थोडंसं जरा मला स्वतःला आराम मिळाला. खरं म्हणजे घरी नाही, घरी किती काही जरी म्हटलं तरी नाही आराम मिळतो, नाहीच मिळत आराम. मग थोडंसं बरं वाटलं, मलाही बरं वाटलं. त्यांनाही खरं म्हणजे हे पण फार असं नाही आमचं जाणं होतच नाही, कुठे बाहेर निघणंच होत नाही माझं. पण त्यांनाही थोडंसं 2 दिवस बरं वाटलं. ते थोडं 2 दिवस त्यांना पण आराम केला. आणि आता झालं, आता प्रवास सुरू झाला.
परत आता घरी गेलं की आहेच परत आपण नेहमीचे रुटीन परत ते चालूच, त्यात काही फरक पडत नाही. ठीक आहे, पण माणसाला थोडं का होईना विरंगुळा पाहिजे खरं म्हणजे. आणि मी तर फार कंटाळली होती आजारापासून ना. मला बाहेर निघणं जमलंच म्हणजे बाहेरचं जाताच येत नव्हतं मला बाहेर. जवळजवळ 1.5-2 वर्ष झाले मला बाहेर जाता येत नव्हतं. त्याच्यातच मी गुरफटली होती. अजूनही पूर्ण काही क्लिअर नाही, पण तरी ठीक आहे. म्हणजे मी आता बाहेर फिरू शकते, मी बाहेर जाऊ शकते. औषध गोळ्या माझ्या चालूच असतात, पण थोडंसं बाहेर जाणं आहे कारण थोडंसं जरा आणि थोडंसं मनाला बरं वाटते. थोडंसं बाहेर गेलं. आज आता हे 2-4 दिवस आमचे गेले. 6 तारखेपासून आम्ही बाहेर पडलो. आजची तारीख किती आहे? 9 तारीख. 6 तारखेला आम्ही निघालो होतो. आता 9 तारखेला घरी चाललो. फार काही प्रवास लांबचा होता, पण आम्ही फार कुठे राहिलोच नाही फार दिवस. आजचा दिवस मोठा. कालच मला बसायचं होतं गाडीमध्ये, पण मला शक्य नव्हतं कारण काल आम्ही शेगावरून तिकडून आलो आणि परत गाडीत बसायचं मला झेपलं नसतं एवढं. म्हणून मी यांना जबरदस्तीने थोडंसं फोन वगैरे करून सुट्टी काढून घेतली की नको, एवढं नाही जमणार तिला, लगेच प्रवास नाही जमणार मला. आणि शेगावचं जाणं, परत तो दगदग प्रवासाची, लग्नाची थोडीशी. आपण काही काम नाही करत पण दगदग पुरतेच ना. म्हणून मग ते म्हटले नाही लगेच नाही बसायचं, आपण उद्या बसू. बहिणीची खूप इच्छा होती की मी अजून 1 दिवस तरी राहू, पण मला शक्य नव्हतं ते राहणं. कारण मला राहणं शक्य होतं, तसं माझी तब्येत ठीक आहे आता, ठीक आहे. आणि मी राहू शकते, मी गोळ्या वगैरे सोबत माझ्या आणले होते. पण घरची कंडिशन तशी नाही ना. घरी खरं म्हणजे सगळेच प्रॉब्लेम असतो नाही, आणि यांना परत सुटी नाही. आणि सध्या तरी मी एकटी नाही जाऊ शकत, अशी कंडिशन नाही आहे माझ्या तब्येतीची की मी एकटी प्रवास करू शकेल. अशी एरवी एकटी मी प्रवास करते बरं का. एवढा लांबचा जरी प्रवास असला तरी मी एकटी यायची. पण आत्ता सध्या कंडिशन अजून एवढी तब्येत नाही आहे माझी की मी एकटी प्रवास करू शकेल. यांचं लक्ष लागणार नाही, गाडीत बसली रात्री काही झालं, रात्रभराचा प्रवास. म्हणून मग त्यांना सोबत आणलं होतं आणि त्यांना लग्नाला यायचंच होतं आम्हाला दोघांना. आता म्हणून तिची इच्छाची राहत, पण यांच्या सुटीमुळे आणि माझ्या थोडेसे घरचे प्रॉब्लेम म्हटलं नको जाऊया. आता गाडी निघाली आहे 9ला बरोबर गाडी. आता इथूनही सुटली. तर सकाळी किती वाजेपर्यंत पोहोचते माहीत नाही. बघू आता गाडी किती स्टॉप घेते, किती कुठे कशी थांबते, तर त्याच्यावर आपलं जाणं अवलंबून असतं सकाळी पोहोचून. परत सकाळी यांना सकाळची यांची रुटीन चालू, माझी रुटीन चालू. संसार म्हटलं की काय चालूच राहते. ती आहे म्हणून जिंदगी असं म्हणायचं आणि चालायचं. चला दाखवते बरं माझा प्रवास तुम्हाला. चला किती वाजले होतं, किती वाजले? 6:15 झाले. आत्ता आम्ही विमाननगरला पोचलो आहे. 7:30-8 पर्यंत पोचलो. 8 पर्यंत आता चिंचवडला पोचलो. रात्रीचा प्रवास आहे. प्रवास छान झाला, म्हणजे त्रास काही झाला नाही, चांगलं झालं. सकाळची वेळ, सगळ्यांना कामाला जायचे. आम्ही चालले. बसलेलं बरं असते आपलं. गाव लांब असं एक तर जाणं होत नाही फार, आणि प्रवासच नाही, एवढा प्रवासच नाही झेपत. एवढा लांबचा प्रवास नको वाटतो. आता जवळपास असले ना अर्धा पाऊण तासाचा रस्ता, 1 तासाचा रस्ता, 2 तासाचा ठीक आहे. तिथून 7ला बसलो, तिथे सकाळी रात्री 7ला बसलो, इथे सकाळी 7ला पोचते. एवढा प्रवास मोठा नको वाटतो. तरी आत्ता गाड्या ह्या आरामाच्या निघाल्यात म्हणून ठीक आहे. पहिल्या गाड्या नव्हत्या त्यामुळे खूप त्रास व्हायचा, सारखं बसूनच असायचं. बसून जायचं, भयंकर त्रास व्हायचा, नको वाटायचं. तेव्हा अशा प्रायव्हेटच गाड्या नव्हत्या, एस टी होत्या, एस टी महामंडळाच्या. त्या एस टीने जायचं म्हटलं ना भयंकर त्रास व्हायचा. त्यात सारखं बसून पाय सुजून जायचे. त्याच्यात आपलं सामान, लहान मुलं, माझी मुलं लहान होते, लहान मुलं, सामान आणि प्रवास करायचा, भयंकर त्रास व्हायचा. तो बसून तर भयंकर त्रास व्हायचा. पाय नुसते असे रात्रभर पडून जायचे. मध्ये गाडी थांबायच्या त्या किती वेळ, अर्धा तास, जास्तीत जास्त 15 मिनटं, अर्धा तास थांबायचे. खूप त्रास आहे. आता कसं ह्या अशा गाड्या निघाल्यामुळे त्रास नाही होत. झोपून असतो आपण, पायाला सूज येत नाही. आपण
झोप पण छान होते बरं का. म्हणजे जास्त जर त्रास आहे झोप येत नाही, पण कसं पडून राहतो आपण, हातपाय आपले असे हे होत नाही, आकडत नाही ह्या गाड्यांनी आल्या. त्यामुळे याच गाड्यांना जास्त लांबचा प्रवास असला ना, आता त्या एस टी महामंडळाच्या गाड्यांना बहुतेक आता एवढा लांबचा प्रवास कोणीच नाही करत, या गाड्यांनाच करतात. तरुण असो किंवा वयस्कर असो याच गाड्यांना प्रवास करतात, कारण ही आरामाची गाडी, ती किती म्हटलं ना तरी आरामाची गाडी, याच गाड्यांना प्रवास करत असतात. त्या गाड्यांना नाही करत कोणी प्रवास. म्हटलं अर्धा तास, पण 20-25 मिनिटातच त्यांना गाडी काढली. उतरलोय, थोडंसं पुढे उतरवलं त्याला, आता थोडंसं पायी झालं मॅडम, ती गाडी थांबली ना तिथे थांबायला पाहिजे. थोडंसं पुढे उतरवलं गेलं, म्हणता त्यानं पुढे नेली थोडी गाडी. त्यामुळे आता थोडंसं जरा थोडंसं पायी चालावं लागेल. थोडे पाय मोकळे होतात असं म्हणायचं, निघायचं. बसलं इथून ओला करायची आहे आणि मग घरी जायचं. सामान आणायचं होतं. यावेळी काहीतरी काम शिकव. चला आलो आता घरी. आज का पाणी आले का? पोचलो बाबा घरी. अशा प्रकारे झाला बरं का प्रवास. बघा हा माझा प्रवास तुम्हाला कसा वाटला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं का माझ्या चॅनलला. बाय.